हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन। आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी हेल्दी आणि फ्रेश टोमॅटो सॉस बनवण्यासाठी येथे मी 1 किलो पिकलेली फ्रेश अशी टोमॅटो घेतलेली आहेत। त्याचबरोबर एक कापलेलं बीट, 10-12 पाकळ्या लसूण, आलं, दालचिनी आणि 4 लवंगा देखील घेतलेल्या आहेत। येथे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देठाचा हिरवा भाग पूर्णपणे काढून टाकूया आणि सर्व टोमॅटो कापून घेऊया। आणि येथे आपला टोमॅटो कापून झालेला आहे। कापून घेतलेला टोमॅटो, दालचिनी, लवंग, आल्याचा तुकडा, लसूण आणि बीट कुकरला घालून घेऊया। येथे मी घेतलेला बीट स्वच्छ धुवून साल काढून कापून घेतलेला आहे, तो देखील ॲड करून घेऊया। त्याचबरोबर 1 ग्लास पाणी ॲड करूया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्यामध्ये अगदी मऊ असा टोमॅटो आपल्या इथे शिजलेला आहे। यामध्ये ॲड केलेले मसाले म्हणजेच दालचिनीचे 2 तुकडे आणि 4 लवंगा काढून घेऊया। कुकरमधील मिश्रण थोडं मिक्सी जारमध्ये घालून याची फाईन प्युरी तयार करून घेऊया। तयार झालेली प्युरी अशा प्रकारे गाळून घेऊया। येथे मी पुरण बनवण्याची गाळणी वापरलेली आहे, ज्यामुळे बिया आणि टोमॅटोची स्किन सहज सेपरेट होईल। शिल्लक राहिलेल्या टोमॅटोची देखील दाखवल्याप्रमाणे प्युरी करून गाळून घेऊया। आणि येथे पाहू शकता सर्व टोमॅटोची प्युरी तयार आहे। प्युरी गाळून घेतलेली कढई गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम हाय करून हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे ढवळत राहूया, जेणेकरून पाण्याचं कंटेंट कमी होईल आणि प्युरीला दाटसरपणा येईल। या स्टेजला 1 वाटी साखर म्हणजेच वजनी 150 ग्रॅम इतकी साखर प्युरीमध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर पाऊण टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टेबलस्पून मीठ ॲड करून घेऊया। प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 5 मिनिटात पुन्हा एक उकळी काढून घेऊया। या स्टेजला 1 मोठा चमचा व्हाईट विनेगर ॲड करून घेऊया। व्हाईट विनेगर येथे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलेला आहे। त्याचबरोबर सॉसची टेस्टसुद्धा यामुळे इन्हान्स होईल। येथे सॉसची कन्सिस्टन्सी चेक करूया। एका प्लेटमध्ये अशा प्रकारे थोडंसं सॉस घेऊन प्लेट तिरकी करून पहा। जर सॉस ओघळला नाही किंवा त्यामध्ये अशा प्रकारे रेष ओढून पहा। जर रेष ओढली जात असेल तर इथे आपलं सॉस तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करूया। येथे मी सॉस एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे। मीनवाईल जामच्या बॉटल स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण तयार सॉस स्टोअर करून ठेवणार आहोत। सॉसचा कलर पाहू शकता। येथे आपण बीटरूट वापरल्यामुळे सॉसला अतिशय उत्तम लालबुंद असा रंग आलेला आहे। त्याचबरोबर कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। उत्तम अशी कन्सिस्टन्सी आपल्या सॉसला आलेली आहे। त्याचबरोबर सॉस टेस्टी देखील झालेला आहे। तुम्हाला देखील घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी असा सॉस बनवायचा असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा। त्याचबरोबर अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। आजकाल लहान मुलांना प्रत्येक गोष्टीसोबत सॉस हवा असतो, त्यामुळे घरच्या घरी हेल्दी असा सॉस बनवून तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।